संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा। कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहा, संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन। तर निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, मोर्चेकऱ्यांची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा। शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, तर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरू। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप। 2.5 वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कोणाची ते बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा। बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। महादेव ॲपचा उल्लेख करत मलेशियापर्यंत कनेक्शन असल्याचाही दावा। धनंजय मुंडेंची सुपारी सुरेश धस यांना कोणी दिली? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांचा संतप्त सवाल। दमानिया, संजय राऊत, संदीप क्षीरसागर यांच्यावरही हल्लाबोल। पवनचक्कीच्या वादातून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला। कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। हल्ल्यात सरपंच निकमांसह आणखी एक जण जखमी। नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब। लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण। 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपचं मिशन महापालिका। भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरणार। अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा। हरभरा, गहू, ज्वारी, तूर, कांदा आणि मक्यासह रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि गांधी कुटुंबानं घेतलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन। दिल्लीतील निवासस्थानी जाऊन वाहिली आदरांजली। उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाईंनी स्वतःवरच चालवला असूड। अण्णा विद्यापीठातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी द्रमुक सरकारचा निषेध। स्टॅलिन सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरणार। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला गुन्हेगार अब्दुल रहमानचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। लष्कर-ए तैयबामध्ये होता 2 नंबरचा प्रमुख। आता न दुखणाऱ्या इंजेक्शनचा मुंबई IIT कडून शोध। सुई विरहित सिरिंज विकसित केल्याचा संशोधकांचा दावा। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी इंदूरमधील भक्ताकडून सोन्याचा मुकुट अर्पण। जुगल जयस्वाल या साई भक्ताकडून 12 लाखांचा 200 ग्रॅम सोन्याचा मुकुट दान। चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावामध्ये 474 धावांचा डोंगर, तर दिवस अखेर 164 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ माघारी। विराट कोहलीचा पुन्हा संयम सुटला। टर उडवणाऱ्या प्रेक्षकांसोबत हुज्जत घालायला निघाला। सुरक्षा रक्षकानं पकडून तंबूत जाण्याचा दिला सल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।